नमस्कार, आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत। ग्रॅज्युएशन झालं असेल तर रेल्वेमध्ये आरपीएफ सब इन्स्पेक्टर होण्याची सुवर्ण संधी आहे। फॉर्म सुटलेले आहेत, फॉर्म आपल्याला भरायचे आहेत। पात्रता फक्त ग्रॅज्युएशन सांगितलेली आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेऊया नेमकी परीक्षा कशी होणार आहे आणि परीक्षेला अभ्यासक्रम काय असणार आहे। या ठिकाणी बघा, हे जे फॉर्म आहेत हे फॉर्म सुटलेले आहेत 15/4/2024 ते 14/5/2024 म्हणजे 14 मे पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचा आहे। या ठिकाणी सब इन्स्पेक्टरच्या जागा आहेत, पगार आहे 35,400 अधिक इतर देय आणि जागा आहेत 452। या ठिकाणी बघा, मग उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच फॉर्म भरायचा आहे। या ठिकाणी म्हटलेलं आहे भरती प्रक्रियेमध्ये पुढील 3 टप्प्यांचा समावेश असणार आहे। पहिलं म्हणजे संगणक आधारित चाचणी, अर्थात ज्याला आपण सीबीटी टेस्ट म्हणतो। त्यानंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि शारीरिक मापन चाचणी। त्यानंतर दस्तऐवज पडताळणी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। आता अर्थात हे जे सीबीटीचे मार्क आहेत, या सीबीटीच्या मार्कांवरतीच तुमचं मेरिट लागणार आहे। ह्या खालच्या ज्या टेस्ट आहेत, शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि शारीरिक मापन चाचणी, या क्वालिफाईंग टेस्ट असणार आहे, हे लक्षात घ्या। आता संगणक आधारित चाचणी म्हणजे सीबीटी आपली कशी होणार आहे, तर एक प्रश्न आणि 4 पर्याय आपल्याला असतील, योग्य पर्याय टिक करायचा आहे। या ठिकाणी परीक्षेचा दर्जा जो आहे तो पदवीच्या लेवलचा असणार आहे, म्हणजेच डिग्री लेवलचा असणार आहे। आता सीबीटीचा नमुना आणि अभ्यासक्रम, एकूण कालावधी 90 मिनिटं आणि एकूण प्रश्न आहेत 120, म्हणजेच तुम्हाला 1.5 तासामध्ये 120 प्रश्न सोडवायचे आहेत। बरोबर प्रश्न सोडवला तर 1 मार्क मिळणार आहे। जर तुम्ही प्रश्न सोडवताना चुकीचे उत्तर दिले तर तुमचे 1/3 मार्क निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे, म्हणजे 3 प्रश्न चुकले तर एका बरोबर प्रश्नाचे मार्क वजा केले जातील, हे लक्षात घ्या। ठीक आहे। आता यासाठी काय म्हटलंय बघा, यासाठी एकापेक्षा जास्त शिफ्ट मध्ये परीक्षा झाली तर नॉर्मलायझेशन सुद्धा केलं जाणार आहे। मेरिट लिस्ट मध्ये येण्यासाठी किमान मार्कांची अट सांगितलेली आहे। ओपन कॅटेगरी, ईडब्ल्यूएस, ओबीसी आणि एनसीएल 35%, एससी एसटी असेल तर 30%। चला पुढे। आता या ठिकाणी आता हे समजून घ्या की आपला पेपर नेमका कसा होणार आहे, थोडक्यात समजून घ्या। या ठिकाणी गणित विचारलं जाईल तुम्हाला 35 प्रश्न, त्यानंतर बुद्धिमापन चाचणी 35 प्रश्न, जीके जीएस सामान्य अध्ययन आणि चालू घडामोडी आपण त्याला म्हणतो त्याचे 50 प्रश्न, असे टोटल 120 प्रश्न तुम्हाला 90 मिनिट मध्ये सोडवायचे आहेत। आणि याच्यामध्ये तुम्हाला 1/3 हे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे, हे लक्षात घ्या। आता सगळ्यांना हे समजलं। आता गणितामध्ये काय विचारलं जाईल, बुद्धिमापन चाचणीमध्ये काय आणि जीके जीएस मध्ये काय, थोडक्यात माहिती घेऊया। या ठिकाणी बघा, अंकगणितामध्ये 35 मार्क आहेत, 35 प्रश्न आहेत। यामध्ये संख्या प्रणाली, संपूर्ण संख्या, दशांश आणि अपूर्णांक अंक, संख्यामधील संबंध, मूलभूत अंकगणितीय क्रिया, टक्केवारी, गुणोत्तर आणि प्रमाण, सरासरी, व्याज, नफा आणि तोटा, सवलत, तक्ते आणि आलेखाचा वापर, परिमाण, वेळ आणि इतर अंतरी इत्यादीवरील प्रश्न, हे झालं तुमचं अंकगणित। त्यानंतर बघा, बुद्धिमापन चाचणीमध्ये 35 प्रश्न आहेत, समानता आहे, समानता आणि फरक आहे, अवकाशीय दृश्य आहे, समस्या सोडवणे आहे, विश्लेषण, निर्णय घेणे, विधान, निष्कर्ष, व्हिज्युअल मेमरी आहे, भेदभाव निरीक्षण आहे, नातेसंबंध संकल्पना, अंकगणितीय तर्क, मौखिक आणि आकृती वर्गीकरण, अंकगणितीय संख्या शृंखला, सहसंख्या मालिका, अंकगणितीय प्रक्रिया यावरील प्रश्न आणि डिकोडिंग आणि सिलॉजिस्टिक तर्क इत्यादी। म्हणजेच सरळ सेवेचा अभ्यास करत असताना जे काही गणित बुद्धिमत्तेचा आपण अभ्यास करतो तो सगळा अभ्यास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। पुढे बघा, 50 प्रश्न आहेत जीके जीएस चे, सामान्य अध्ययन ज्याला आपण म्हणूया। त्यामध्ये बघा, प्रश्नांचा उद्देश उमेदवारांची त्याच्या सभोवतालच्या पर्यावरणाविषयीची सामान्य जागरूकता आणि त्याच्या समाजासाठी उपयोग तपासण्यासाठी केला जाईल। म्हणजेच तुम्ही किती समजदारीने वागतायत हे बघण्यासाठी, तुम्हाला आजूबाजूच्या गोष्टींची किती माहिती आहे हे चेक करण्यासाठी याच्यामध्ये प्रश्न असतील असं म्हटलेलं आहे, बरोबर आहे। म्हणजे कोणताही सुशिक्षित व्यक्ती प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो अशा प्रकारचे प्रश्न असतील असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। त्याच्यामध्ये मग वर्तमान घडामोडी म्हणजे चालू घडामोडींचं ज्ञान आणि दैनंदिन निरीक्षण व अनुभव अशा बाबींचा समावेश असेल। मग त्यामध्ये भारताचा इतिहास, कला आणि संस्कृती, भूगोल, अर्थशास्त्र, सामान्य राजकारण, भारतीय राज्यघटना, क्रीडा, सामान्य विज्ञान इत्यादी विषयांचे प्रश्नही असतील। साधारणतः जीके जीएसला जो काही सिलेबस असतो सगळ्याच परीक्षांना तोच या ठिकाणी दिलेला आहे। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला ही जरी केंद्राची परीक्षा असली, रेल्वेची परीक्षा असली तरी सुद्धा हा अभ्यास असा नाहीये की आपल्या ओळखीचा नाहीये। ऑलरेडी आपण सर्वांनी कुठली ना कुठली परीक्षा आधी दिलेली आहे,
त्यामुळे हा सगळा अभ्यास आपण ऑलरेडी केलेला आहे, आता फक्त रिव्हिजन द्यायचा आहे. आणि जरी तुम्ही हा अभ्यास आधी केलेला नसला तरी पुढच्या 2-2.5 महिन्यामध्ये हा सगळा अभ्यास कव्हर होऊ शकतो असा हा अभ्यास आहे. त्यामुळे ग्रॅज्युएशन झालं असेल तर नक्की फॉर्म भरा, कारण केंद्रात नोकरीची संधी आहे. या परीक्षेत तुम्हाला जास्तीत जास्त मदत व्हावी, महाराष्ट्रातून जास्तीत जास्त विद्यार्थी या परीक्षेत पास व्हावेत, या अनुषंगानं इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक रेल्वे भरतीची आपली बॅच, आपण रेकॉर्डेड बॅच तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत, ज्यामध्ये इग्नाइट अकॅडमीचे सर्व तज्ज्ञ शिक्षक आहेत ज्यांनी हा सगळा सिलेबस कव्हर केलेला आहे. नक्कीच या बॅचचा तुम्हाला फायदा होईल. बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत मार्गदर्शन आहे, सराव टेस्ट आहे, पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स उपलब्ध आहेत, रेकॉर्डिंग लेक्चर किती वेळा बघता येतील आणि आठवड्याला फ्री टेस्ट आहे. अधिक माहितीसाठी 888899 या नंबरवर संपर्क करा आणि बॅच जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून ही बॅच जॉईन करा. अशाच प्रकारे अधिकाधिक माहितीसाठी इग्नाइट अकॅडमीचं हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा.